मुकाबला इस मैदान में बड़ी प्रतियोगिता इस मैदान में चलती हुई आज के दिन राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम ने टॉस जीत के पहले बल्लेबाजी का फैसला किया। पहला पावर प्ले का इस्तेमाल इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर अभी तांबे पहले गेंदबाज की हैसियत से वैभववाड़ी पुलिस स्टेशन में महाराष्ट्र पुलिस दल में कार्यरत इस वक्त सिंधुदुर्ग पुलिस में कार्यरत अभी तांबे गेंदबाजी मोर्चे पर पहली ओवर जय हनुमान मैजिकल पावर प्ले यानी कि 9 खिलाड़ी इस वक्त दायरे के अंदर दिखाई देते हुए। हॅलो, वैभवडीचे नगरसेवक रोहन रावराणे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना देखील विनंती आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे। वैभवडीचे नगरसेवक रोहन रावराणे। शॉट ऑफ गुडलेन की गेंद इस बार बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के हाथों पहली सफलता। गोपाल भट्टा सर पहले विकेट के रूप में आएंगे पवेलियन के रास्ते। अभी तांबे के हाथों में मिलती हुई पहली सफलता। के ऊपर उनके साथ बबल नाइक नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर राजाराम वॉरियर्स तळवडे को पहली गेंद के ऊपर लगती हुई पहले विकेट का पतन। पहली सफलता प्राप्त गेंदबाज इस वक्त गेंदबाजी मोर्चे पर अभी तांबे दिखाई देंगे। नंबर 3 बल्लेबाज ऋतांशु पाटिल पहली गेंद के ऊपर बड़ी मछली जाल में जिस तरीके की फील्ड पोजीशन सजाई थी उसी प्रकार की गेंदबाजी, थोड़ा सा एलिवेशन कम मिला और जिस तरीके से लपके गए बैकफुट पॉइंट के खिलाड़ी के हाथों बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा वहां पे। ऋतांशु पाटिल नंबर 3 बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड के ऊपर गोपाल भट्टा सर के पहले विकेट के पतन के बाद सफलता प्राप्त गेंदबाज अभी तांबे एक बार फिर से मैजिकल पावर प्ले जय हनुमान मैजिकल पावर प्ले इस वक्त चलता हुआ 9 खिलाड़ी दायरे के अंदर। इस बार जड़ में गेंद अपील किया जा रहा है लेकिन क्या इशारा अंपायर का, उंगली आकाश के ऊपर। एक और विकेट बैक टू बैक लगातार 2 गेंदों के ऊपर 2 बड़ी सफलता। ऋतांशु पाटिल एलबीडब्ल्यू के शिकार। दूसरे विकेट का पतन। राजाराम वॉरियर्स तळवडे अभी भी कोई रन नहीं है खाते पर। बेहतरीन गेंदबाजी शॉट ऑफ गुडलेन की गेंद ऑन हैट्रिक गेंदबाज अभी तांबे। 1000 रुपए का इनाम आता हुआ अभी तांबे के लिए हैट्रिक प्राप्त करेंगे तो 1000 रुपए का इनाम रोहन जी रावराणे नगर सेवक वैभववाड़ी की तरफ से। राजाराम वॉरियर्स तळवडे पहली 2 गेंदों के ऊपर 2 बड़ी मछली। यहाँ पे 2 विकेट प्राइज विकेट इस वक्त गोपाल भट्टा सर का। उसके बाद तीसरे नंबर पे बल्लेबाज जो कि ऋतांशु पाटिल। बैक टू बैक 2 सफलताएं लगाने के बाद ऑन हैट्रिक गेंदबाज अभी तांबे एक बार फिर से तीसरी गेंद लेते हुए इस पूरी श्रृंखला का पहला हैट्रिक दर्ज करने की एक संधि मिलती हुई यहां पे। इस बार एक बार फिर से एलबीडब्ल्यू का अपील करा जा रहा है लेकिन नकार देते हुए अंपायर। बाहर जाती हुई गेंद पैडल स्वीप का शॉट खेलने के आसार थे। लेग बाइज की हैसियत से एक और रन टीम के खाते में जुड़ता हुआ स्टार अक्षय नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर 3 गेंदों की समाप्ति के बाद तीसरे गेंद के ऊपर लेग बाइज की हैसियत से 1 रन। अभी भी बल्ले के साथ स्कोरबोर्ड का खाता खोलना बाकी होगा। लेग बाइज की हैसियत से अतिरिक्त स्कोर में 1 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे जो कि मैजिकल पावर प्ले का खेल जारी। मोदी मैदान में इस कासारडे के बेहतरीन ग्राउंड के ऊपर जय हनुमान कासारडे
क्रीड़ा मंडल की ओर से एक बेहतरीन श्रृंखला का आयोजन, बेहतरीन प्रतियोगिता का आयोजन। दोपहर के सत्र का एक और बेहतरीन मुकाबला। इस वक्त राजाराम वॉरियर्स थोड़ी सी पिछड़ पे सफल करके खेलने की कोशिश। बबल नाइक थे स्ट्राइकिंग एंड के ऊपर। इस गेंद के ऊपर भी कोई रन नहीं। एक और बिंदी गेंद, डॉट गेंद, 4 नंबर गेंद इस वक्त समाप्त होती हुई। और गेंद, 2 गेंदों का खेल मैजिकल पावर प्ले में शेष होगा। एक बार फिर से अभी तांबे सफलता प्राप्त गेंदबाज गेंदबाजी मोर्चे पर। इस बार पाले में गेंद लिया, उसे लपेटे में भेज दिया। काउ कॉर्नर के फील्डर के ऊपर से फील्डर बना दर्शक, दर्शक बने फील्डर। 6 रन। गेंद के ऊपर इस बार बड़ा शॉट, कड़ा शॉट, जड़ा शॉट। 6 रनों के लिए, 6 रनों की सहायता से स्कोरबोर्ड 7 रन 5 गेंदों की समाप्ति के बाद। मैजिकल पावर प्ले में जिस तरीके की बल्लेबाजी की जरूरत इस वक्त राजाराम वॉरियर्स तलवड़े को। पहला सलामी बल्लेबाज इस वक्त बीच मैदान में बबल नाइक। आखिरी गेंद समाप्ति करने वाली इस पावर प्ले के ओवर की। 5वें गेंद के ऊपर पाले में गेंद थी, उसको भेज दिया डीप काउ कॉर्नर के ऊपर से। 6 रनों का शिक्का मुर्तब किया गया। 7 रन 2 विकेट के नुकसान पे 5 गेंदों की समाप्ति के बाद। एक बार फिर से कवर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर। एक और दंदनाता सनसनाता 4 रन। पहले मैजिकल पावर प्ले के ओवर की समाप्ति। 11 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 विकेट जो कि गोपाल भट्टा सर और उनके साथ ऋतांशु पाटिल। बैक टू बैक सफलता 1 ओवर की समाप्ति के बाद। सन्माननीय शिवदास कदम साहेबांकडून 500 रुपयांची देणगी स्वरूपात रक्कम मित्रमंडळाला प्राप्त होत आहे। जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे उत्तर गावठण यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करत विशेष धन्यवाद आपल्यासाठी। पहली ओवर मैजिकल पावर प्ले जिस वक्त अभी तांबे ने गेंद हाथों में ली थी। पहले 2 गेंदों के ऊपर इस वक्त विकेट सफलता। 5वीं गेंद के ऊपर 6 रन और 6ठी गेंद के ऊपर चौके के बदौलत 11 रन 2 विकेट के नुकसान पे। दूसरा बैटिंग चॉइस पावर प्ले इस वक्त इस्तेमाल होता हुआ। अंपायर की तरफ से इशारा हमारी तरफ। दूसरा पावर प्ले का ओवर यानी कि 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर तैनात किए जा सकते हैं, तो 6 खिलाड़ी इस वक्त दायरे के अंदर दिखाई देते हुए। गेंदबाजी मोर्चे पर गणेश भुवड़ दूसरे ओवर की जिम्मेदारी लेते हुए। वैभववाड़ी पुलिस स्टेशन के इंचार्ज इस वक्त गणेश भुवड़ सर गेंदबाजी मोर्चे पर। बैटिंग पावर प्ले का पहली गेंद दूसरे ओवर की। रिवर्स स्वीप, अल्टी पल्टी, खूबसूरत टाइमिंग। अक्षय घाटवड़ के बल्ले से गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। एक और 4 रनों का इशारा अंपायर का। चौके की बदौलत स्कोरबोर्ड 15 रन 2 विकेट के नुकसान। दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर खूबसूरत कलेयों के सहारे मोड़ दिया। दिल स्कोप का शॉट इस वक्त पैडल स्वीप का बेहतरीन शॉट। अंदरूनी किनारा मिला चौके का सहारा। 4 रनों की बदौलत 15 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि पहले बल्लेबाजी करते हुए राजाराम वॉरियर्स तलवड़े की टीम। गणेश भुवड़ सर गेंदबाजी मोर्चे पर इस वक्त बेहतरीन गेंदबाजी के लिए जाने जाते हैं जरूर। पहली गेंद के ऊपर चौका जरूर जड़ा है। शॉट ऑफ गुड लाइन की गेंद इस बार शॉट ऑन पुल। कैच ऊपर जाती हुई, गेंद के नीचे फील्डर। 2 फील्डरों के बीच में यहां पे नजर हटी, दुर्घटना घटी और जीवदान मिलता हुआ अक्षय घाटवड़ को। 2 रन की सहायता से 17 रन स्कोरबोर्ड के ऊपर। एक जीवदान और जीवदान के साथ स्टार अक्षय इस वक्त। दूसरे ओवर की दूसरी गेंद के ऊपर लगभग जाले में फंसाया था इस वक्त गणेश भुवड़ सर ने बल्लेबाज अक्षय को। इस बार एक बार फिर से बिल्कुल जड़ में डाली गई गेंद। एक बार फिर से अपील होता हुआ, लेकिन सूझबूझ वाली अंपायरिंग। दोनों ही अंपायर बेहतरीन काम करते हुए इस पूरी श्रृंखला में। लेग बाइज का इशारा हल्के से दिशा में भटके और स्वीप सूप का शॉट खेलना चाहते थे। 1 रन लेग बाइज की हैसियत से एक बार फिर से
18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 2 विकेट के नुकसान पे पहले 2 सफलताएं लगातार 2 गेंदों के ऊपर। उसके बाद इस वक्त और 7 गेंदों का खेल समाप्त हो चुका। 9 गेंदों की समाप्ति के बाद 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लगभग 200 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी होती हुई हल्की सी मिसफील्ड की बदौलत यहाँ पे एक जीवदान मिलता हुआ, कैच छूटता हुआ वापसी की कोशिश होगी। और इस बार पाले में गेंद लिया एक बार फिर से डीप काउ कॉर्नर के ऊपर से मिड ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। राजाराम वॉरियर्स तड़वड़े क्रिकेट टीम पहली 2 विकेट जल्दी चटकाने के बाद, जल्दी निपटाने के बाद इस वक्त गेंदबाज ऑन रिमांड, चौके छक्के ऑन डिमांड। बीच मैदान में बबल नाइक के बल्ले से एक और प्यारा सा खूबसूरत सा टाइमिंग शॉट। 6 रनों की बदौलत 24 रन। इस बार एक बार फिर से शॉट ऑन पुल, ब्यूटीफुल, वंडरफुल, सक्सेसफुल सिक्सर। लगातार 2 छक्के बबल नाइक के बल्ले के साथ पहली गेंद के ऊपर जरूर छकाया था, लेकिन इस 2 गेंदों के ऊपर 2 छक्कों की बदौलत स्कोरबोर्ड 30 रन 2 विकेट के नुकसान पे। दूसरा बैटिंग चॉइस पावर प्ले चलता हुआ। इस बार एक बार फिर से घुटना टेक, तमाशा देख, डीप लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर एक और छक्का। छक्कों के हैट्रिक 2 ओवर की समाप्ति के बाद 36 रन 2 विकेट के नुकसान पे। गणेश गुरव तीसरे नंबर पे बल्लेबाजी के लिए। वैभववाड़ी तालुके का एक और नायाब हीरा सिंधुदुर्ग क्रिकेट में जिसने अपने बल्लेबाजी गेंदबाजी के ऊपर अपना नाम कमाया, वही गणेश गुरव इस वक्त तीसरे ओवर की जिम्मेदारी। पहली 2 ओवर की समाप्ति, पहला ओवर बॉलिंग चॉइस पावर प्ले। पहले ओवर में 11 रन, दूसरा ओवर गणेश भुवड़ सर ने डाला। बैटिंग चॉइस पावर प्ले में लगातार 3 छक्कों की बदौलत 1 चौका और 25 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे। राजाराम वॉरियर्स तड़वड़े की टीम इस मैदान में बेहतरीन मुकाबला खेलती हुई कड़े प्रहार गेंदबाजों के ऊपर। गणेश गुरव तीसरे ओवर की पहली गेंद लेके शॉट ऑफ गुडलैंड की गेंद इस बार बैकफुट पे जाके खेल दिया, कवर पॉइंट बाउंड्री लाइन के ऊपर से और बेहतरीन छक्का स्टार अक्षय के बल्ले से। पहली गेंद गणेश गुरव की, शॉट ऑफ गुडलेन की, हल्की सी बाहर निकलती हुई, जाना परखा और आड़े हाथों लिया उसे बैकफुट पॉइंट बाउंड्री लाइन के ऊपर से। 6 रनों का इशारा, 6 रनों की सहायता से स्कोरबोर्ड 42 रन 2 विकेट के नुकसान पे। इस बार दिशा से भटके, अंपायर ने वाइड के साथ दिए फटके। एक और अतिरिक्त रन स्कोरबोर्ड में मिलता हुआ स्कोरबोर्ड 43 रन 43, लॉस ऑफ 2 विकेट्स। 3rd ओवर इन प्रोग्रेस। गणेश गुरव पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खाने के बाद इस वक्त लाइन लेन से भटके, थोड़ी सी वापसी करनी होगी। जाने जाते हैं इस प्रकार की सिचुएशन में अच्छी गेंदबाजी करने के लिए। एक बार फिर से दिशा से भटके, इस बार शॉट ऑन मुक्का शॉट विद अलोंग द कारपेट का बेहतरीन शॉट। फील्डर उसके पीछे, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री लाइन, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए।
गलत 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर वाइड के बाद चौका, कुल मिला के 2 गेंदों के ऊपर 11 रन जड़ दिए स्टार अक्षय के बल्ले से। अक्षय इज ऑन फायर। प्रगनेश गुरव के ऊपर इस बार हल्ला बोल। इस बार पाले में गेंद थी, उठाने की कोशिश थी, ऊपरी किनारा लिया, थर्ड मैन के क्षेत्र में, गली के क्षेत्र में गेंद। एक और रन टीम के खाते में जुड़ेगा। एक तरफ खाई, दूसरी तरफ कुआं, यानी कि एक तरफ अक्षय घाटवळ, दूसरी तरफ बबल नाइक और बीच में फंसा प्रगणेश गुरव इस वक्त बीच मैदान में। पहली 3 गेंदों के ऊपर 12 रन कुल मिला के टीम के खाते में जुड़ते हुए स्कोरबोर्ड 48 रन 2 विकेट के नुकसान पे, जो कि तीसरा ओवर 3 गेंदें समाप्ति के बाद और 3 गेंदों का खेल बाकी और 3 ओवर का खेल बाकी। 3 ओवर की समाप्ति के बाद इस वक्त कमेंट्री बॉक्स में बदलाव भी होना लाजमी होगा। अमोल जमदड़े सर आएंगे। इस बार एक बार फिर से गेंद गिरी स्लॉट में, उसे डिपॉजिट किया काउ कॉर्नर के प्लॉट में। एक और बेहतरीन शॉट। बबल नाइक इज ऑन फायर। बदलता स्कोरबोर्ड इस वक्त 54 रन 2 विकेट के नुकसान पे। शुरुआत में पहली 2 गेंदों के ऊपर 2 बड़ी सफलताएं, उसके बाद दोनों बल्लेबाजों ने आड़े हाथों लिया, रिमांड में लिया। एक बार फिर से लोअर फुल टॉस गेंद, इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट एंड रेस्ट विल बी द गो इनटू द डिफेंस फॉर 6 रन्स। छह छक्के, एक चौका बबल नाइक के बल्ले से। निजी 40 रनों का बेहतरीन योगदान राजाराम वॉरियर्स। इस बार एक बार फिर से पाले में गेंद, उसे लिया लपेटे में। एक बार फिर से डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन और 6 रन के सहायता से स्कोरबोर्ड 66 रन। तीन षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात बबल नाईक आणि अक्षय यावेळी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळेल। बबल नाईक या शृंखलेमध्ये पूर्ण शृंखलेमध्ये 100 धावांचा टप्पा गाठतोय। यावेळी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज अमोल जमदाडे सर। तोपर्यंत मी विवेक परब आपल्या सर्वांची थोड्या कालावधीसाठी रजा घेतोय। धन्यवाद विवेक। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धावांचा अक्षरशः महापूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये जरूर 2 धक्के दिले वैभववाडी क्रिकेट संघाने, मात्र त्यानंतर संघाला सावरताना पाहायला मिळाली ही जोडी आणि जमलेली जोडी भागीदारी सुरेख पाहायला मिळाली या 2 फलंदाजांमध्ये। खास करून बबल नाईकचं कौतुक करावं लागेल। षटकार चौकारांची छडी त्याच्या बॅटमधनं आणि जवळपास बबल नाईकने आपल्या बॅटला 6 आणि 4चाच पाडा शिकवलाय की काय असा देखील कयास वर्तवला जातोय तमाम क्रीडा रसिकांकडनं। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। 3 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। बबलचा विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 46 धावांची खेळी बबल नाईकची। मागच्या सामन्यामध्ये 54 धावांची धडाकेबाज खेळी बबलची। बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आणि तेही 9 चेंडूमध्ये 46 धावांची विस्फोटक खेळी ही बबल नाईकची। 9 चेंडू 20 धावांची खेळी अक्षय घाटवळची। स्टार अक्षय स्ट्रायकिंग एंडला इंद्रजित समई गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतला। चेंडू मधोमध आला बॅटच्या, मात्र ताकद कमी पडली आहे। मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये धक्का क्रमांक 3 अक्षय घाटवळ तंबूच्या आसरेला। धावसंख्या आहे धावफलकावर मध्ये आपण रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहतो
त्या क्रिकेट स्पर्धेचे सर्व ज्यांच्या संकल्पनेतनं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आयोजित केली जाते. मिडबाव गावचे प्रथम नागरिक सन्माननीय भाई नरेश साहेब उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने आमच्या कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप भाई तळेकर हे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि इतर सगळे सन्माननीय मंडळी आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये पाहतोय. त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही महत्त्वाची क्वार्टर फायनलची लढत असणार आहे. कारण या सामन्यातला विजेता संघ हा जय हनुमान क्रीडा मंडळाच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तो दुसरा संघ आपल्याला मिळणार आहे. कारण कालच्या दिवशी आपण पाहिलं राजापूर ग्रामीण क्रिकेट संघाने उपांत्य फेरीमध्ये पहिला प्रवेश केला आहे. त्यानंतरची ही क्वार्टर फायनलची लढत उपांत्य फेरीची लढत आहे. इंद्रजीत समई बॉलिंग मार्कवर यावेळेला स्लॉटमध्ये आहे. चेंडू ताकद दिली आहे मात्र थोडीशी ताकद कमी पडली आहे. मिडी विकेट क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये आल्या पावलांनी माघारी जावं लागेल. टेनिस क्रिकेट सिंधुदुर्गचा बाहुबली दाजी नाईक तंबूच्या आसऱ्याला. इंद्रजीत समईला या विकेटसाठी रोहन रावरण यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाज तुम्ही पाहताय इरफान मलिक झारखंडवरून हा खेळाडू आलाय. म्हणजे झारखंडचा हा खेळाडू इतक्या लांबून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. राजाराम वॉरियर्स सावंतवाडी तळवडे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्याला अजून आपलं खातं उघडायचं आहे. मात्र 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन दाजी नाईक तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आतापर्यंत 3 खेळाडू 0 धावांवरती बाद झालेत. मात्र लक्ष केंद्रित केलंय. लक्ष सगळ्यांचं वेधलंय ते बबल नाईकने. 9 चेंडू आणि 46 धावा. 1 मॅन आर्मी एकटा लढलाय. ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवरती इंद्रजीत समई तयार. पुलर लेनचा चेंडू समोर खेळलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह क्षेत्ररक्षक गोलंदाज आहे चेंडूवरती पाहायला मिळालं. इंद्रजीत समई चेंडूला रोखलंय मात्र निघणार आहे 1 धाव. एकेरी धावीने इरफान मलिकने आपलं खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे सरकली आहे 69 धावांवर. 4 गड्यांच्या मोबदल्यात 69 धावा. उपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये 3 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 6 षटकांची ही लढत. बबल नाईक या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा हाफ सेंचुरी करेल का? अर्धशतक पासून अवघ्या 4 धावांनी दूर आहे. 9 चेंडूंमध्ये 46 धावांची विस्फोटक खेळी. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करेल 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये. दुहेरी धावांनी 10 चेंडूमध्ये 48 धावांचं योगदान बबल नाईकचं. धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा धावफलक आहे 4 बाद 71. क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख रुपये. दशरथ भाई घाडी यांच्याकडून पुरस्कृत. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 50,000 वाकरचक चषक प्रकाशजी भोसले साहेबांकडून पुरस्कृत. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे म्हणजे उपांत्य फेरीतील दोन्ही पराभूत संघांसाठी रोख रुपये 12,500 12,500 आणि हे पुरस्कृत केलंय संजय दत्ताराम पाताडे यांनी. सगळे जे तुम्हाला चमचमते लखलखते आकर्षक चषक दिसत आहेत ते आम्हाला पुरस्कृत केलेत शांतीनाथ लडगे साहेबांनी. त्यानंतर जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत ज्यामध्ये मालिकावीरासाठी सायकल आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी शूज आहेत. त्यानंतर रोख रक्कम स्वरूपात देखील पारितोषिक आहे आणि हे सगळी वैयक्तिक पारितोषिकं पुरस्कृत केलेत संतोषजी पारकर प्रसिद्ध उद्योजक यांनी. सगळ्यांचे आभार आहेत. विशेष आम्हाला देणगीदार देखील या स्पर्धेसाठी लाभलेत त्यांचे देखील आभार आहेत. गोलंदाज तयार अभि तांबे. पुलर लेनचा चेंडू वाईड शॉर्कर लेंथचा चेंडू टाकला गेलाय. इरफानकडे या चेंडूवरती उत्तर नाहीये. चेंडू गेला यष्टीरक्षक बबलूच्या गोदीमध्ये. धावसंख्या थांबली आहे धावफलकावरती. 4 षटक एका चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 4 बाद 71. गोलंदाज तयार.
डावखुरा बॅटर स्ट्रायकिंग येईल इरफान मलिक मॅन फ्रॉम झारखंडचा ड्राईव्ह केले कव्हर ड्राईव्हचा एक शानदार देखना फटका क्षेत्ररक्षण केलंय आकर्षक फटका पाहण्याचं भाग्य आमच्यापासून हिरावून घेतलंय धावसंख्या निघणार आहे 1 धावसंख्या पुढे जाईल 72 धावा अभि तांबे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पंचांच्या उजव्या हाताकडून शॉर्टपुलचा फटका ताकद एलिव्हेशन आहे लंबाई देखील आहे मात्र दुरी मिळेल का तर दुरीही पाहायला मिळाली आहे चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकाने आपलं अर्धशतक साजरं केलंय बबल नाईकने विनंती असणार आहे बबलला बॅक टू बॅक दुसऱ्या हाफ सेंचुरीसाठी या ठिकाणी बॅट उंचावून अभिवादन करायचं आहे बबल नाईक पहिल्या सामन्यामध्ये 54 धावांची खेळी आणि हाच खेळाडू सलग 4 सामन्यांमध्ये खारेपड्यांमध्ये 0 धावांवरती बाद झाला होता बघा काय आहे क्रिकेट बबल नाईक स्ट्रायकिंग हिलला बॅटच्या स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला बॉटम हँडचा वापर केलाय चेंडूवरती तुटून पडलाय लेन पर्यंत पोहोचलाय आणि पाठवून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बबल नाईकच्या बॅटमधून आलाय लगातार दुसरा षटकार बारा चेंडूमध्ये 60 धावांची खेळी बबल नाईकची आ गए छा गए और भा गए संघ अडचणीमध्ये होता सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये लगातार 2 गडी बाद झाले होते 0 धावांवरती आणि त्यामध्ये गोपाळ भट्टाचा देखील समावेश होता अशा परिस्थितीमध्ये बबल नाईकने खिंड लढवली आहे बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बबल नाईकला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा 4 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय अभि तांबे गोलंदाजी मार्कवरती आहे 1 षटक 5 चेंडूमध्ये त्याने खर्च केले 26 धावा आणि विकेट्स मिळवले 2 यावेळेला टायमिंग बेमिसाल आहे क्रिकेट हो या प्यार टायमिंग सही तो सब कुछ सही चेंडू फरार आलाय षटकार बबल नाईकच्या बॅटमधून मध्ये 24 धावांची भागीदारी पाहायला मिळाली आहे त्यामध्ये अवघ्या 2 धावा आहेत इरफान मलिकच्या आणि 22 धावा आहेत बबल नाईकच्या गोलंदाजीमध्ये बदल 5 षटकांचा खेळ संपलाय 92 धावा आता मात्र शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ या स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानला जाणारा संघ संभाव्य विजेता मानला जाणारा संघ हा स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय फलंदाज मॅन फ्रॉम झारखंडचा इरफान मलिक आणि त्याच्या समोर आहे युवा गोलंदाज इंद्रजीत समई यावेळेला षडंपूल करण्याचा प्रयत्न केला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये निघणार आहे 1 धाव आणि स्ट्राईकची संधी मिळणार आहे बबल नाईकला थोडीशी खराब फेकी झाली आहे दुसऱ्या धावेसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढली आहेत दुसरी धाव अपूर्ण राहणार आहे फलंदाज इरफान मलिकला जावं लागणार आहे 5व्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आश्रयात धाव संख्या आहे धाव फलकावरती 93 दुसरी धाव अपूर्ण राहिली आहे पॉपिंग क्रीज पासून दूर पाहायला मिळाला इरफान मलिक नवीन फलंदाज समीर वेंगुर्लेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला हा देखील एक युवा चांगला फलंदाज आणि गोलंदाज आहे उभरता सितारा आहे अगदी अल्पावधीमध्ये ज्या लीग स्पर्धा होतात त्या लीग स्पर्धेमध्ये त्याने आपली छाप सोडली आहे आणि त्यानंतर गोपाल भट्टाने या खेळाडूला हेरलंय की याच्यामध्ये गुणवत्ता आहे संधी दिली गेली आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघामध्ये स्ट्रायकिंग इनला बॅटर तयार आहे
समीर वेंगुर्लेकर. बॅटची कडा, फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे शब्बीर काजीने चेंडूला रोखलंय. धाव निघणार आहे 1. धावसंख्या पुढे जाईल. 5 षटक 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. 94 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण या सामन्यामधला विजेता संघ जो असणार आहे तो आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. इंद्रजीत समय तयार. यावेळेला पुन्हा एकदा पूल केलंय. आता मात्र बबल नाईकने आपल्या बॅटला 6 आणि 4चेच पाडे शिकवले आहेत. षटकार चौकारांची अक्षरशः आतशी फलंदाजी बबल नाईकची. आतापर्यंत एकही सिंग काय फलंदाजी केली आहे. बादल सर, बबल नाईक काय खाऊन आलाय असा देखील प्रश्न आमच्या क्रीडा रसिकांना पडला. 11 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिले. 11 षटकार 1 चौकार आणि 1 वेळेला फक्त 2 धावा पूर्ण केली आहेत. बबल नाईक नावाचं तुफान मैदानावरती गोंगावलंय आणि या वादळासमोर पुरता नामोहरण झालाय. 100 धावा या मोठ्या फटक्याने धावसंख्या 100 ही गाठते आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाची. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. 1 टप्पा घेऊन चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. निघणार आहे 2 धावा. म्हणजे बबल नाईकने आतापर्यंत 1 धाव एकदाही पूर्ण केली नाहीये. 2 वेळेला 2-2 धावा आणि इतर चौकार आणि षटकाराने आतापर्यंत 76 धावा. म्हणजे या स्पर्धेमधील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ही बबल नाईकच्या नावावरती लिहिली गेली आहे. 16 चेंडू 76 धावा. बबल नाईक डावखुरा बॅटर तयार. इंद्रजीत समय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला बैठक शॉट खेळलाय. टायमिंग आहे सुरेख आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय चौकार. मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. जबरदस्त खेळी. 80 धावा वैयक्तिक 17 चेंडूमध्ये 80 धावांची खेळी. बबल नाईक अखेरचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती. इंद्रजीत समय तयार. 106 धावा. फुलर लेनचा चेंडू नशिबाचा चौकार आलाय. बादल सर, ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. नशिबाचा चौकार आलाय बाईच्या स्वरूपामध्ये. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली 110 धावांवरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 110 धावा. 18 चेंडूमध्ये 80 धावांची विस्फोटक तडाखेबंद खेळी ही बबल नाईकची. अवघ्या 18 चेंडूमध्ये 80 धावांची विस्फोटक खेळी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये. जर तुम्हाला बबल नाईकची खेळी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये. बबल एकदा बॅट उंचावून आमच्या क्रीडा रसिकांना अभिवादन कर. विस्फोटक. आणि मला वाटतं बबल नाईकच्या जीवनामधील ही सर्वोच्च खेळी असू शकेल. मात्र त्यानंतरच्या कालावधीमध्ये आम्ही त्याला विचारणार आहोत. 36 चेंडूमध्ये 111 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी वैभववाडी क्रिकेट संघाला या मॅचमध्ये. मात्र मायक्रोफोनवरती बदल होणार आहे. जय हनुमान क्रीडा मंडळ कासाडे उत्तर गावठाण आयोजित भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2023चा थरार तुम्ही अनुभवताय. कालच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आजचा दुसरा दिवस आणि उद्याच्या दिवशी ठीक 3 वाजता या मैदानावरती अंतिम सामना खेळवला जाणार आहे. जय हनुमान चषका समवेत कोणता संघ आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळणार आहे याची लढत ठीक उद्या 3 वाजता या मैदानावरती होणार आहे. आणि या स्पर्धेसाठी खास आकर्षण आहे मराठी सिने अभिनेत्री पूजा जयस्वाल हिचं देखील उद्या बरोबर 3 वाजता आगमन होणार आहे. त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे असं जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते. मायक्रोफोनवरती बदल होणार आहे. मायक्रोफोनवरती ऐकूयात आमचे सहकारी समालोचक
त्याचप्रमाणे सन्मानश्री पंचायत समिती सदस्य सन्मानश्री माजी दिलीप तळेकर आणि आमचे निवेदक मिडबावचे मंगेश लोके आपल्या मंगेश पारकर त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीसाठी या दानिश 11 देवबाग, वी पक्ष प्रणिल 11 कासाडे. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघाचा कर्णधार विशाल लोडबे आणि प्रणिल 11 कासाडे क्रिकेट संघाचा कर्णधार श्री दीपेश कांसे हे दोन कर्णधार. त्याचबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मंडळाचे अध्यक्ष सन्मान श्री भाई नरे, पंचायत समिती सदस्य माजी दिलीपभाई तळेकर, त्याचप्रमाणे मंगेशजी पारकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि आमचे साथी समालोचक अमोल जमदाडे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते आणि नाणेफेक दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ जिंकतोय. माजी सभापती सन्मान श्री दिलीपभाई तळेकर, सन्मान श्री भाई नरे, डीजे ऑपरेटर कॉर्डलेस माइक सुरू करा. हॅलो हॅलो. दानिश 11 देवबाग संघाने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून काय निर्णय आहे? क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि महत्त्वाचा सामना आहे. आम्ही फलंदाजी करू. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी केली आहे. मागच्या मॅचमध्ये आमचा जयहनुमान क्रिकेट संघ होता ज्यामध्ये मुंबईचे खेळाडू होते आणि त्या संघामध्ये सुरुवातीला खूप चांगली तुमची फलंदाजी पाहायला मिळाली. याही सामन्यामध्ये तसंच चित्र पाहायला मिळेल. हो, कारण आमच्याकडे 3 लेफ्टी आहेत आणि वारा पण लेग साईडच्या दिशेने असल्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करू. जिल्ह्यातले 2 संघ क्वार्टर फायनलमध्ये एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. म्हणजे दोन्ही संघातील खेळाडूंचा खेळ एकमेकांना माहिती आहे. काय रणनीती असेल? रणनीती अशी काही नाही आणि आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि 80-90 धावा करण्याचा प्रयत्न करू. दर्शन मागच्या मॅचमध्ये अगदी स्वस्तात आऊट झाला. या मॅचमध्ये दर्शनकडनं किती अपेक्षा आहे? कारण दर्शन हा चांगलाच प्लेअर आहे, त्याच्याकडून अपेक्षा आम्ही प्रत्येक मॅचमध्ये ठेवतो. आता पाहूया या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 6 षटकात कमीत कमी किती धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील? 90-80. 90-80. धन्यवाद. आपण दीपेश कांसणी जाणार आहोत. दीपेश, खरं तर तुझ्या गावचं हे मैदान आहे. या मैदानावरती तुझा खेळ चांगला व्हावा यासाठी सगळे क्रीडा रसिक तुझ्या खेळाकडे वाट बघून आहेत. टॉस जर तू जिंकला असता तर तुझा निर्णय काय असणार होता? टॉस आम्ही जिंकलो असतो तर आम्ही पण फलंदाजीच केली असती, कारण का आता हवा पण रायटी बॅट्समनसाठी तर अपोजिट आहे. लेफ्टी आमच्याकडे पण 2 लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. आम्ही पण फलंदाजी स्वीकारली असती टॉस जिंकलो असतो तर. समोरच्या संघामध्ये दर्शन आहे, सुनील मालवणकर आहे, प्रजेश रावले आहे, सगळे विस्फोटक खेळाडू आहेत. स्पेशल दर्शनसाठी काय रणनीती असणार आहे? आम्हाला मागाच्या मॅचमध्ये दर्शन जरी खेळला नसला, लवकर बाद झाला असेल तरी आता त्याला कमी धावसंख्येत रोखण्यासाठी आमचा खूप प्रयत्न असेल. तसेच प्रजेश रावले आणि लुडबे हे चांगले फलंदाज आहेतच, त्यांना पण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि कमीत कमी धावसंख्या आमच्या समोर उभी राहील ह्याचा आमचा संघ पूर्ण प्रयत्न करेल. आयोजनाविषयी काय सांगशील? जयहनुमान क्रीडा मंडळ सातत्याने काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. याही वर्षी खूप चांगलं आयोजन केलंय. एकंदरीत आयोजन पाहिल्यानंतर काय सांगशील? आपल्या पूर्ण कासार्डे गावात आणि तालुक्यात, कासार्डे गावात म्हटलं तर 1 नंबर आयोजन झालेलं आहे. तालुक्यात पण त्याच लेवलचं, म्हणजे तालुक्याला शोभेल असं मस्त, म्हणजे सगळ्यांना आवडेल असं नियोजन आणि तुम्ही जो मैदान उपलब्ध करून दिलं आहे ते तर 1 नंबर मैदान आहे. इथे जवळजवळ 2.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त अशा मोठ्या स्पर्धा झाल्या तर आम्हाला पण ते बरं वाटेल.
पण मस्त नियोजन आहे, खूप आवडलं. धन्यवाद. नक्कीच पुढच्या वर्षी याहीपेक्षा काहीतरी मोठ्या रकमेची स्पर्धा किंवा काहीतरी वेगळं करण्याचा आमचा जयमान अकॅडमीचा नक्की प्रयत्न असणार आहे. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, भाई नारी साहेब आहेत, दिलीपभाई साहेब आहेत, सगळ्यांचं सहकार्य खूप आवश्यक आहे. कासाटे गावातील सगळे उद्योजक आहेत, पदाधिकारी आहेत आणि जय हनुमान क्रीडा मंडळ या सगळ्यांच्या साथीनं काहीतरी वेगळ्या करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत. ऑल दी बेस्ट तुझ्या संघासाठी. आणि मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. उद्या आपण 3 वाजता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जाऊया आमच्या कॉम्बॉक्समध्ये. आपल्यासोबत जोडले जात आहेत प्रदीपजी देऊलकर. नमस्कार. मोदी मैदानावरनं मी प्रदीप देऊलकर आपल्या सर्व तमाम क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एका भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. हॅलो, राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी विपक्ष रणझुंजार वैभववाडी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच यांचा इशारा येतोय. बॅट्समन चॉईस पॉवर प्ले. डावखऱ्या हाताचा फलंदाज, त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकरवरती उजव्या हाताचा फलंदाज बबलू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या बबलू चव्हाणने रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या मैदानावरती एक घनाघाती विस्फोटक फलंदाजी केली होती, ती फलंदाजी या मैदानावरती अपेक्षित रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. यावेळी फुलरलेनचा चेंडू गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कोल्हापूर विकी पुजारे अनुभवाने नटलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाजीवरती शतरक्षण पाहायला मिळतंय. शॉट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन, त्याचप्रमाणे शॉट कव्हर पॉईंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आहे, डीप लॉंगनवरती शतरक्षक आहे आणि दुसरा डीप मिड विकेटवरती. यावेळी उजव्या यष्टीवरचा फुलरलेनचा चेंडू समीर वेंगुर्लेकर जलद गतीने चेंडूवरती येताना दिसतोय. एकेरी धाव पूर्ण होत आहे. डावकरत्याच्या फलंदाजाला सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. ती दुहेरी अंकात 10 धावा 110 धावांचा पाठलाग करताना रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघ 111 धावा 6 षटकांमध्ये बनवावे लागतील. खूप कठीण आव्हान, मात्र केव्हा केव्हा या मैदानावरती आपल्याला मोठी फलंदाजी करावी लागेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण बरेच उलटफेर पाहिले. 434 धावांचा यशस्वी पाठलाग झाला साऊथ आफ्रिकेकडनं. न भूतो न भविष्यती क्रिकेटमध्ये घडू शकतं, मात्र त्याला प्रयत्नांची जोड द्यावी लागेल. षटक क्रमांक 2 राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाकडनं विकी पुजारे उजव्या हाताचे गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता बबलू चव्हाणचा ऑन साईडला. चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर बळसा घेताना दिसतोय. थोडासा किंचित वळतोय. यष्टीरक्षक कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा याच्या हातामध्ये बिसवताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे. षटक क्रमांक 2 मोठ्या फटकांची नितांत आवश्यकता रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. यावेळी शफल झाला होता. बबलू चव्हाण सरळ वेध घेतोय यष्टांचा. डावी यष्टी उखडली जात आहे आणि पहिला हादरा बसतोय रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. पॅव्हलियनच्या दिशेनं येताना दिसतोय बबलू चव्हाण. डीजे सात धावा जमवल्या होत्या 6 षटकांमध्ये आणि या सामन्यामध्ये स्वतःचाच विक्रम मोडीत काढतोय राजाराम वॉरियर्स तळवडे सावंतवाडी क्रिकेट संघ. तब्बल 110 धावा धावफलकावरती आणि 111 धावांचा पाठलाग करावा लागेल रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज नंबर 3 वरती प्रतीक या खेळाडूची वर्णी लागते. राईट आर्म ऑर्थ विकेट आक्रमण पाहायला मिळत आहे. यावेळी चेंडूचा अंदाज नव्हता आल्या पावले रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा, अर्थात चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीककडनं पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय ती विकी पुजारा याच्या गोलंदाजीवरती. आतापर्यंत 1 धाव खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय, 1 किफायतीदार दर्जेदार गोलंदाजी तिखट मारा म्हणावा लागेल तो विकी पुजारे याचा. यावेळी हा चेंडू फलंदाजाला थोडासा आत येतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा पाठलाग आणि डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा.
सामने आपण पाहतोय राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ सुरुवातीपासून शेवटच्या तळापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी आणि या भक्कम फलंदाजीच्या जोरावरती पहिल्या सामन्यामध्ये 107 धावा, या सामन्यामध्ये 110 धावा, म्हणजे आजच्या या स्पर्धेतली सगळ्यात मोठी कामगिरी पाहायला मिळते ती राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघाच्या बाजूने. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम वेंगुर्ले, डावकर हाताचा वेगवान जलदगती गोलंदाज समीर वेंगुर्लेकर यावेळी गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या साईडने यावेळी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय तो समीर वेंगुर्लेकर. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवरचा चेंडूला टोलवलं जात आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट वरती इरफान मलिक आपल्याला चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3. इथून उर्वरित 3 षटकांचा खेळ असेल, मात्र सामना एकतर्फी पाहायला मिळेल की काय ही तमाम शंका या मैदानावरती वर्तवली जात आहे. कारण मोठ्या फटक्यांपासून रोखलं गेलं ते रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला या मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा प्रत्येकांना रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडूचा अंदाज आणि वेगाचा अंदाज यावेळी बांधता येत नाही तो मनी. फलंदाज प्रतीकला निर्धाव चेंडूने यावेळी सांगता होताना दिसत आहे. समीर वेंगुर्लेकर पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी मात्र शपल होतोय उजव्या इष्टीवरती रणनीती बनवली जात आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर कणकणीत जय हनुमान ब्रँडेड चौकार डिझाईन. मात्र डावकराचे फलंदाज या मैदानावरती गाजवताना दिसत आहेत. पुन्हा एकदा आताताईपणा रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रत्येकांना, मात्र तो प्रयत्न असफल ठरताना दिसतोय. एकेरी धाव निघतंय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर 20 धावा. स्क्रीनवरती आपण पाहतोय आपा कल्याणकर, अर्थात आपा कल्याणकरचा संघ केव्हा खेळेल ही शंका या मैदानावरती. यावेळी बॅटची कडा घेतोय. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू येतोय. चेंडूवरती शतरक्षण होतंय दाजी नाईकचं. शेवटचा चेंडू या षटकातील समीर वेंगुर्लेकर गोलंदाजीच्या आक्रमणावर. यावेळी बॅटच्या रडारवरती येतोय चेंडू. चेंडूला भिरकावून दिलं जात आहे डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तीन षटक 18 चेंडू निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 111 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. औचित्य जय हनुमान क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही आपल्याला 4थी लढत आपल्याला पाहायला मिळते. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळे फटका मिस टाइम होतोय. झेल खाली यशरक्षक गोपाळ बट्टा आणि प्रतीक सामंत हा मात्र स्वस्तात गारद होताना दिसतोय. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी दुसरा हादरा. सतरा चेंडू 85 धावांची आवश्यकता हे समीकरण पाहायला मिळतंय रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. एखादा चमत्कारच रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला वाचवू शकतो. मात्र चमत्कार हे नेहमी प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने घडत असतात. तर एखादा चमत्कार पाहायला मिळेल का रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाकडनं.
यावेळी डाव्या यष्टीवरचा खराब चेंडू, अर्थात टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चांदा टू बांदा म्हटलं तर वावगं ठरणं नाही. अतिरिक्त धाव मिळते रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय इंद्रजित समई आणि त्याच्या साथीला गणेश गुरव. यावेळी चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. काऊ कॉर्नरला बबल नाईक स्क्रीनवर पाहायला मिळतोय. आजचा दिवस खास वैशिष्ट्य बबल नाईकचं पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक हे त्याच्या नावावरती पाहायला मिळालं. ऐंशी धावांची बहारदार खेळी, विस्फोटक घनघाती फलंदाजी पाहायला मिळाले ती बबल नाईकचे. यावेळी पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर आखो टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकावलं जात आहे डीप लॉंग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, फटका मिस टाइम होतोय. बघावं लागेल झेल टिपला जाईल का. समीर वेंगुर्लेकर थोडस दूर पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय नो मॅन लँड्स मध्ये. अर्थात एकेरी धाव पूर्ण होत आहे स्ट्राईक एंड वरती. इंद्रजित समई हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं. रेडी एक्सप्रेस म्हणून ज्याला समोरलं जात आहे तो गौरेश कांबळे. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मंदगतीचा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा, पूर्णपणे चेंडूवरची गती कमी केली होती. चेंडू चकवा देतोय फलंदाज इंद्रजित समईला. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे ती गौरेश कांबळे याच्या गोलंदाजीवरती. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. या सामन्यावरती वर्चस्व गाजवतोय राजाराम ऑरियस तळवडे सावंतवाडीचा संघ. यावेळी रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न इंद्रजित समईचा. चेंडू खाली क्षेत्रामध्ये पडताना दिसतोय. 1 धाव पूर्ण होतोय. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने दुसऱ्या इनिंग मधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंवरती 75 धावांची आवश्यकता. खूप कठीण आव्हान म्हणजे विजयाच्या समीप पाहायला मिळतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघ. म्हणजे उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल म्हटली तर वावगं ठरणार नाही. कारण 2 सामन्यामध्ये पाहिलं भक्कम फलंदाजीच्या जोरावरती धावांचा डोंगर उभा केला जातोय. या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या ही आतापर्यंत राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाच्या नावावरती पाहायला मिळत आहे. विकी पुजारी वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक हाताळताना दिसतोय राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाकडनं. अधूनमधून आउट स्विंग इन स्विंग चेंडूचा मारा हा पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती इंद्रजित समई. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय अवंतर धावेचा. अवंतर धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 37 धावा. राईट अप ओव्हर द विकेट मारा. यावेळी इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. बबल नाईक झेल खाली येतोय. 3रा हादरा बसतोय रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाला. आपल्याला पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल एकेरी धाव नोंदली जात आहे रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघासाठी. यावेळी आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, चेंडू मधल्या यष्टीवरनं थेट उजव्या यष्टीवरनं यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावताना दिसतोय. उत्तर न होत आहे या चेंडूवरती. निर्धाव चेंडू गणला जातोय विकी पुजारे याच्या गोलंदाजीवरती. यावेळी सुरेख फटका, सुरेख विलाप, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावा.
धावांवरती फलंदाजी करताना दिसतोय. गणेश गुरव एकाकी किल्ला लढवायचा ही रणनीती. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील विकी पुजारे या गोलंदाजावरती आक्रमण होताना दिसतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. गणेश भोवड त्याच्या साथीला सलामीवीर फलंदाज गणेश गुरव डावकुऱ्याचा हा फलंदाज यावेळी मैदानावरती केमिया सत्तान दिसतोय. यावेळी चेंडू टोलवायचा होता. ऑन साइडला चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. दाजी धुरत पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. फेकीसाठी विलंब होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलले. 46 5 षटक 30 चेंडूचा खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावर. येणारे 6 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दानिश 11 देवबाग विपक्ष प्रणिल 11 कासारडे. मोठा सामना. शेवटचं षटक या इनिंगची सांगता इतिश्री करणार सँडी कुंडेकर गोलंदाजीवरती. आखूड टप्प्याचा चेंडूला हुक केलं जात आहे. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. दाजी धुरत चेंडूवरती क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. फेकी होत आहे खराब आणि खराब फेकीचा फायदा उठवत दुसरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. विकी पुजाऱ्याचं संरक्षण पाहायला मिळत आहे मागे. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचत धावफलकावर 48 धावा. यावेळी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडूला स्क्वेअर कट केलं जातंय. यावेळी खराब क्षेत्ररक्षण. स्क्रीनवरती कात्रजचा बोगदा पाहायला मिळाला. चेंडू सीमापार डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघ 52 धावा धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. डीजे शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी बॉलर बॅट फटका पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 54 धावांची आवश्यकता 2 चेंडूंवरती. यावेळी चेंडूला पूल केले जात आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. राजाराम वॉरियर्स तरवडे सावंतवाडी क्रिकेट संघ उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल. 1 चेंडू आणि 48 धावा. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. दानिश 11 देवबाग क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी तर क्षेत्ररक्षण असेल प्रणिल 11 कासारडे क्रिकेट संघाचं. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा पाहायला मिळत आहेत आणि या सामन्यामध्ये 43 धावांनी एकतर्फी मात करतोय. सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय राजाराम वॉरियर्स तरवडे क्रिकेट संघ सावंतवाडी. या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस असेल आणि आतापर्यंत 2 संघ या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल होत आहेत. कालचा दिवस राजापूर ग्रामीण क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये दाखल होतोय आणि आजच्या दिवशी राजाराम वॉरियर्स तरवडे सावंतवाडी क्रिकेट संघ